सोलापूर शहरातील फळभाजी विक्रेते, चारचाकी फेरीवाले, खोकेधारक व जीवनावश्यक वस्तू विकणाऱ्या पथविक्रेत्यांच्या विविध मागण्यांसाठी बुधवारी सीटू संलग्न ऑकर्स युनियनच्या वतीनं महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला। मोर्चादरम्यान आंदोलक व पोलिसांमध्ये काही काळ जोरदार धक्काबुक्की झाली। सीटूचे राज्य महासचिव कॉम्रेड एम एस शेख आणि राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड युसुफ शेख मेजर यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 11 वाजता दत्तनगर येथील लाल बावटा कार्यालयापासून मोर्चाची सुरुवात झाली। दत्त चौक, पद्मशाली चौक, किडबाई चौक, यशोधरा हॉस्पिटल, सिद्धेश्वर प्रशाला व श्री सिद्धेश्वर मंदिर मार्गे हा मोर्चा सोलापूर महानगरपालिकेकडे निघाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पोलिसांनी मोर्चाला अडविण्याचा प्रयत्न केला। यावेळी आंदोलकांना पकडणे व धक्काबुक्की झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला। मात्र आंदोलकांनी पोलिसांचा बंदोबस्त तोडून महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत मोर्चा नेला व जोरदार घोषणाबाजी केली। मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती। दरम्यान महापालिकेतील प्रशासकीय अधिकारी अनुपस्थित असल्याने सदर बाजार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री ढवळे यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले। यावेळी कॉम्रेड युसुफ शेख मेजर म्हणाले की सोलापूरमध्ये उद्योगधंदे बंद पडल्यामुळे बेरोजगारी वाढली असून अनेक नागरिक भाजीपाला, फळे व किरकोळ वस्तू विकून उदरनिर्वाह करत आहेत। शहरात सुमारे 6130 फेरीवाल्यांचे सर्वेक्षण झाल्याचे सांगितले जात असले तरी त्यांना ओळखपत्र व हॉकर्स झोन निश्चित करण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही। मोर्चाद्वारे फेरीवाल्यांना अधिकृत ओळखपत्र व विक्री प्रमाणपत्र देणे, शहराच्या लोकसंख्येच्या किमान 2.5% फेरीवाल्यांना जागा उपलब्ध करून देणे, पथविक्रेता समितीची तातडीने बैठक घेणे, फेरी परवाना शुल्क ₹5000 ऐवजी ₹600 करणे, दररोजची ₹25ची फी कमी करून ₹10 करणे, तसेच अधिकृत ऑकर्स झोन निश्चित होईपर्यंत अतिक्रमण कारवाई थांबविणे आदी मागण्या करण्यात आल्या। राष्ट्रीय फेरीवाला कायदा व शासन निर्णयानुसार या मागण्यांची तातडीने अंमलबजावणी न झाल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला। या माध्यमातून निवेदन देण्यात येत आहे। त्याच पद्धतीने आज लोकशाही मार्गाने या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून नोटिसा देऊन आपण आज मोर्चाची परमिशन मागितलेली होती आणि माननीय आयुक्त आणि महापौर यांना आणि संबंधित सर्व अधिकाऱ्यांना आपण वेळ मागितलेली होती, परंतु आज या ठिकाणी कोणी उपलब्ध नाही आहेत। म्हणून माननीय PI साहेब सदर बाजार यांना हे या ठिकाणी आपल्याबरोबर आहेत, त्यांना मी विनंती करतो की हे सर्व निवेदन मी त्यांच्या स्वाधीन करतो। ते सरकारचे प्रतिनिधी आहेत। या सोलापूर शहरामधला कायदा आणि सुव्यवस्था, त्याचबरोबर सोलापूर शहरामधल्या सुशिक्षित अशिक्षित बेरोजगारांची उदरनिर्वाह आणि त्यांची उपजीविका या दोन प्रश्नासंबंधी हे निवेदन तयार केलेलं आहे। लाल बावटा फेरीवाला, चारचाकी व खोकेधारक श्रमिक संघटना CI2 संलग्न याच्या वतीनं मी हे सगळे निवेदन PI साहेबांना सुपूर्द करतो आणि अपेक्षा व्यक्त करतो त्यांनी संबंधितांना पोचवावे।